हॅलो. माझं नाव अश्विनी आहे. मी पुण्याची आहे. पण मला डॉक्टरांचा रेफरन्स माझ्या बहिणीकडनं मिळाला आणि मी इथे आले. बऱ्यापैकी प्रॉब्लेम झाला होता मला इंजुरीजमुळे, पडल्यामुळे. आणि डॉक्टर ओंकार मुळेंनी मला 10 ट्रीटमेंटमध्ये खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट दिली. क्लिनिक त्यांचं बेसिक आहे, पण त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट्स आहेत. मला बऱ्यापैकी सगळे इक्विपमेंट्स यूज केले त्यांनी माझ्या मानेसाठी आणि माझ्या पाठीच्या कण्यात थोडासा इंजुरी झाली, ती माइल्ड. पण जे काही प्रॉब्लेम होत होते मला, टाईटनेस, मसल स्पाझम्स, मूव्हमेंट करताना खूप मी कॉशियस होत होते. भीती वाटत होती कोणती पण मूव्हमेंट करायला. मी युजली खूप ॲक्टिव्ह असते, पण माझी ॲक्टिव्हिटी मागच्या 1 वर्षात खूप कमी झाली होती. पण ह्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यापासून माझी ॲक्टिव्हिटी, माझा कॉन्फिडन्स, मूव्हमेंटमधला कॉन्फिडन्स परत आला आहे. आणि मी सरांकडे 10 ट्रीटमेंट घेतल्या, कारण सर ऐकून घेत होते माझं. आणि त्यांची ट्रीटमेंट देण्याची पद्धत मला आवडली पर्सनली, कारण ते कोणत्या प्रकारची घाई करत नाही. ते खूप स्लोली, नॉन कमर्शियली ट्रीटमेंट देतात. ते ऐकून घेतात. त्यांचे चार्जेस रिजनेबल आहेत. आणि मला यायला जायला खूप डिस्टन्स होतं, तरी मी आले केवळ याच्या कारणासाठी, कारण ट्रीटमेंटला वेळ लागतो, टाईम द्यायला लागतो थोडाफार. पहिल्या 1-2 ट्रीटमेंटमध्ये आपल्याला कळत नाही. 1-2 ट्रीटमेंटमध्ये पहिला जास्त त्रास होऊ शकतो, पण येत राहावं, त्यांना सांगायचं कुठे काय होतं आहे, आणि ते ऐकून घेतात. आणि बरोबर त्यांच्या मेथडप्रमाणे तुमच्या बॉडीला जे टॉलरेट होईल, तुम्हाला जे सूट होईल, तुमच्या सहनशक्तीप्रमाणे, त्या लेवलप्रमाणे ते ट्रीटमेंट देतात. आणि अशा प्रकारे मला खूप इफेक्ट वाटलेला आहे. माझी ॲक्टिव्हिटी परत आली म्हणून मला खूप आनंद होतो आहे. आणि माझा आता मोठा प्रवास मी करणार आहे. त्या प्रवासाच्या आधी सरांनी मला खूप छान ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित केलं आहे. मला स्ट्रॉंग वाटत आहे. आणि मी सरांचं क्लिनिक आणि सरांची ट्रीटमेंट सगळ्यांना रेकमेंड करेल. तुम्हाला जर काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील, आणि तुम्ही त्यांना येऊन कन्सल्ट करा. ते तुम्हाला सांगतील. होणार असेल तर ते सांगतील. ऑनेस्ट आहे, ट्रान्सपरंट आहे. माझ्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मला इथे मिळाल्या, आणि म्हणून मी इथे येत राहिले. माझी ट्रीटमेंट मी कंप्लीट केली आहे, आणि म्हणून मी माझा रिव्ह्यू इथे देत आहे. धन्यवाद.